तुम्ही बाया फार नाटके बांगड्या अशा लढतात आणि सर्व गंमत असो बांगड्या फोडते काचाच्या सोन्याच्या बांगड्या करून काढून ठेवतो फोटो माय बापाचे फोटोही सासू सासरे थांबे ऐक ना उद्या हे तुम्ही पोट्या ऐकणार नाही ना म्हणून माय बापाला जाळून मारतात लहानपणी आत्महत्या करतात हे पोट्या ऐकत नाही यायले हरिपाठात पाठवत द्या बरोबर 15 मिनिट यायले बुद्ध विहारात पाठवा यायले वंदना करायला लावा यायले मंदिरात पाठवा 10 मिनिट तरी त्याशिवाय अध्यात्माचा बेस पाहिजे बघ आज 12 वर्षाचं पोरग आत्महत्या करून मरते 15 वर्षाचं पोरग 13 वर्षाची पोरगी आय लव्ह यू जुन्या काळी ते हिंदी गाणे म्हणा तू जब जब मुझको पुकारे मैं चली आऊं नदियां किनारे पहले पानी होता आता मेरे हाथ है अरे बिना पानी नहीं थोड़ी कातिया मराठीत जोडलं त्याचं हिंदीत तुई माई आता नदीचा प्रॉब्लेमच नाही पाणीच नाही आता मोबाईल वर गेम बसून राहा हॅलो हॅलो कुठं आहेस रे तू तुम कहाँ मैं यहाँ कॉलेज मध्ये प्रवेश घेणं माझ्या कॉलेजमध्ये मायबापाने काय म्हणू बिचारे मायबाप घाम गाडतात पुरापुरीने परभणी पालम राणी सावरगाव आणि हे पोट्टे आता बरं मायबाप वावरं पाहिजे की पोरायले पाहिजे स्टँडवर निरे धिंगानेच राहते पोट्ट्याची ते पोरगी इकडे तोंड करते त्याने मोबाईल नंबर देते लिंक 94 2 3 1 2 8 1 4 3 143 म्हणजे काय 143 म्हणजे काय उभा आहे कोणामध्ये पुस्तक डबल बोलणं ते एकटंच बोलून राहिले या थोड्या गावात चोरवड मध्ये एकटाच विचारायचं हे बैल काही बोलतात काय नाही का खिचडी तर मूळभर लोक या देशातले शिकले तुम्ही काय नाही रे फक्त आगे बोलो हम तुम्हारे साथ है कापूस तुम्ही पिकवता गाद्या मुसलमानची है ना चाचा मला सब अक्कल इधर ही आ गई मोटरसाइकिल फाइनेंस की हम चलाते गाड़ियां दुरुस्त तुम करते गाड़ी के नीचे फंसते और 1000 कमाते आणि फक्त येथे आना तेथे आना आणि धोतर दुसऱ्याच म्हणून बदला तुम्हाला मोठं व्हायचंय विद्यार्थी भावांना ते एकटाच मुलगा उत्तर देऊन राहिला तू कधी बोलतो मातीच्या पेंड्यासारखा तो काय 10 महिन्यानं झाला आणि तुम्हाला काय अर्जंट आले का 6 महिन्यात बोलत जा ना आणि जीवनात दारू पिऊ नका मला शपथ द्या बरं तुम्ही पोर आहे खरं हात म्हणा आम्ही म्हणा वैकुंठवासी म्हणा राम किसन संभाजी डोईजर यांच्या पुण्यतिथी निमित्त शिवाजीराजे बाबासाहेब अहिल्याबाई महात्मा बसवेश्वर यांना डोळ्यासमोर ठेवून शपथ घेतो की जीवनात कधी दारू पिणार नाही बिडी पिणार नाही तंबाखू खाणार नाही कोणतेही व्यसन करणार भारत माता की
बस तेवढं मरेपर्यंत सांभाळा, अभ्यास करा, मोठे व्हा बाळा. माझ्या बहिणीने सांगतो बाई, जास्त उपवास धरू नको, नाही अंधश्रद्धा डोक्यात ठेवू नको. ज्याईले मुली असतील त्यांना 2 मुलीवर ऑपरेशन करा. 5-5, 7-7 पोरी पैदा करून तिच्या मायचा हँडसेट खराब करू नका. तुमची माय म्हणेन होऊ दे ना, त्या बुडीले म्हणा छानपण नको. तुला कोणती तकलीफ आहे व कुठे शांता बाय, तुझ्या सुनीले बाळणपणाची तकलीफ आहे, तुम्हाला बुड्याले काय त्रास आहे, होऊ दे ना. देवाची देणगी आहे. देव काय द्यायला या सुनेच्या त्या पोराच्या मनात लोक देवाची देणगीच म्हणतील. गेले चिवत्यासारखे बोलतो. देव बायको आहे ना दोन्ही बीच, नहीं तो तेरे माँ को पालन में रख, तेरे बाप को गंगा खेल में रख, तेरा बच्चा कैसा मारेगा उन्हें पैदा होगा देखिए. देवाची देणगी मला नाही मालूम देणगी माणसा. तुम्ही दोघं प्लस प्लस माय प्लस बाप इक्वल टू लेकरू. मोरया रे बाप्पा मोरया रे, त्याला डोकं वापरा. देव घेऊ काही देत नाही, देव जाग्यावर आहे. विठू माझा विठो मंदिर इकडे आहे. विठोबाच्या मंदिरात विठोबा कायच्यावर उभा, पंढरपूरचा विठोबा कशावर उभा, हा विठेवर उभा, विठेवरच करून उभा आहे, पाठावर करून उभा आहे. हो का उभा आहे मुलीनं बोला. हा उभा नाही, उभा नाही, स्टँड अप. बरं पुंडलिकानं वीट का फेकली, थांबे बापासारखी हातात बंद कर. म्हणजे माय बापाने महत्व दिलं की देवाने पुंडलिका, माय बाप. ये क्या बात आहे, धन्यवाद रे मला. मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी. काय उत्तर दिलं मला सर माहिती. मग मायबाप देव आहे की देव देव आहे माहिती. सरळ धरणं म्हणून मी मा बापाच्या डोळे नेल्यावर दान केले. लोक जाणतात नदीतलं पाणी खराब करते. तुम्ही कुठे नेतात या गावातली गुड्या गुडी नेली की कोणी म्हातारे नदी नदीवर टाकतात. अरे इथं नाही पाणी नाही म्हणजे काय काय नदीत टाकणं बंद आहे का. श्रीमंत असला तर ना शिकले जाते की मा बाप बदमाश होता, राख वापस नाही आली. जास्तच बदमाश असला तर आला बा काय रे. मला सांग नदीत टाकून पाणी खराब होते की चांगलं. मग माय बापाची जात नदीत टाकून पुण्य करते की पाप. माईक मध्ये रे लहान लेकराला अक्कल आहे. म्हणून ज्ञानदेव मोठा आहे, चांगदेव एक आहे. इंद्रायणी धन्यवाद बाळा. आई वडील आपले देव आहे. म्हणून म्हाताऱ्या माय बापाला दुखवू नका, मेल्यावर तेरव्या करू नका. नाही तर तेलाची देवता जावळे कापायले बकरे कापतात. गाडगे बाबा म्हणे त्या पोराने काहून नाही कापत.
म्हणून गाडगे बाबाचं विद्यालय. द्या आवाज कर्मयोगी गाडगे बाबा की. ज्यानं चिवट्याने बनवलं, पाया नाही लागू दिला. एकुलता एक मुलगा मरण पावला गाडगे बाबाचा. गाडगे बाबा म्हणत मला आहे तो कोट्यानं कोटी. बायकोने म्हटलं घरदार सोडून दिलं. तर त्या भगवान बुद्धानं महान सोडला. ज्या दिवशी राहुल थांबरे ऐक रे, कोणाचं फक्त त्या बापानं देवस्थानची जमीन दाबली का ते चुकते. त्यानं नक्की देवाचं खाल्लं याच्या बापानं. चेहऱ्यावर तर श्रीमंत नाही दिसत, दुसऱ्याच लुटून निराधारात बायकाईचं खाणारी. आता मी आवडल्या, मी तुले नाही म्हणत, मी दुसऱ्याला बोलून राहिलो. फक्त खांदा तो आता वापरतो. निराधार मायाची खाते करतोय कुठे. निराधार सर्वांनी गाडी होत ना. मी बाबू अध्यक्षा जिल्ह्याचा वृद्ध कलाकार. 1500 रुपये महिना चालू होते. तुम्हालाही सांगतो, ज्याने कोणाला पेटी वाजवता येते, हार्मोनियम मृदुंग वाजवता येते, सुंदर गवळणी गायक आहे, कीर्तनकार आहे, त्याला 1500 रुपये महिना. माणूस मेल्यावर बायकोनी भेटते. उद्याच तुम्ही तुमचा तालुका कोणता, मग पालम तहसील त्या पंचायत समितीत बीडीओले अर्ज द्या वृद्ध कलाकार म्हणून. 1500 रुपये महिना कायले गमावता. कला आहे, ज्याच्याकडे कला आहे, वय 50 पाहिजे. मी त्या बॉडीवर जिल्ह्याचा अध्यक्ष आता 120 लोकांची निवड केली आहे. आणि आता 7 तारीखला पुन्हा मीटिंग आहे. आता 2018 ते 7 जण गव्हर्नमेंटचा. काही लोक बरोबर फायदा घेतात, पण काही म्हणतात भेटीनी होईनी. देव का तुमच्या तोंडात घात घालायला येईल का. देवाची देवता टाकण्यापेक्षा, देवावर देव टाकण्यापेक्षा आपल्या गर्भवती पाहिजे खाऊ घाला. तिच्या हत्या करण्याच्या 4 पोरी पैदा करू नये. खबरदार, झाले 2 पोरी असतील त्यानं उद्याच ऑपरेशन करा. पण तुमची जे सासू म्हणेन होऊ दे. भीक मागायचा टाइम आहे. जास्त पोरी झाल्यावर काय बिकट आहे त्या घराचे हाल आहे. नवराही चांगला भेटत नाही. पहिलीचं लग्न झालं की दुसरीची फारकती झाली, बसते पैदा करत. मुलाचा दीपक काय घराले आग आला आले पैदा करत. म्हणून ज्यानं 2 मुलीवर ऑपरेशन केलं त्यानं उभं राहा. तुमच्यातलं माणसातलं रा काका उभे. ज्यानं 2 मुलीवर ऑपरेशन केलं. 2 कोलीवाला एकही नाही. रामायण दाखत वाचता. श्रीराम जय राम जय जय. बरं बोला सत्कार करतो मी. साडी देऊ तो काका या वाटे या माय वंदन करतो. मायमुखी म्हणा पित्याची गणना. माझ्या व्यक्तीला धन्यवाद. माय लेखन बाबू त्या आई सारखी दिसते की मावशी. बोल बरोबर. म्हणजे मै लेखच आहे. त्याही 2 मुली द्या. आणि नाव काय देवी म्हणजे वासुदेव. आपल्याच पार्टीच्या दिसतात. मावशी आहे, मरण पावले ते. धन्यवाद आहे तुमची. तुम्ही अक्कल वापरली. बरं सासू नको म्हटलं नाही का बेटा. होऊ दे आपल्या घरी. सासू चांगले, सासरे चांगले, आणि पती नाही काही नाही. धन्यवाद. भाग्यवान आहेस तू. सासू सासरे ननद दिलं तसं ननद ते बरं. भाग्यवान आहेस माय तू. साडी दे रे. नाही माई लेख म्हटल्यावर तू अधिकारी आहे.
तू तर अधिकारी आहेस बाळा. धन्यवाद. मायमुखी म्हणा मायमुखी म्हणा पित्याची गणना घेऊन जा. माझी ते बाई उभी राहत नसल याला पोट्याले घाबरे बापा सारखी आठवत झाली नाही. विचित्र हा मला फारच त्रास देऊन राहिला ते कोणा नक्की त्याच्या बापानं. बाबू भाचे बा ते असंच आहे. हे गरीबाचे लेकर चुपचापच आहे. ते म्हणजे मला दुरून बोलवा लागून राहिलं त्याने. आणि हे मा तोंडासमोर असून एवढी गडबड करून त्याने पुस्तक नाही तर चिठोरा नाही ते. या भाऊ बसा. दादा दादा ए बाळा मी बस. मी गंमत म्हणतो. मी पोरायची मजा घेतो. तुम्हाला वाटलं हे त्रास देतात म्हणून येऊन बसा. नाही त्याला नाही. त्याला वाटलं बा यायला शांत करू आपण. त्या तरुण आले काय वाटलं बरोबर आहे. तुम्हाला वाटलं यायला शांत करू. हे जाणून मी गंमत करतो. कोणतंच पोरग गडबड नाही. फक्त बाईचं नाव काढलं की कधी नियत सपाट होईल त्याची. दिन तो पागल है. हा बाबा हो बाप्पा शिवराया तुम्ही करून घ्या. आता झाडता पोराचे आवडे गाणे पाहिजे. दुपारी फुटली एखादा नवीन मंबर येते का काकू सिनेमाचं असं हे त्या टाईमला काय तू टॉकीज मध्येच होते का बरं. त्याने इतिहास काहीच नाही म्हणत नाही. ते एखाद्या पुराण उभं राहा. याच्यात मी गाणे लिहिले सुंदर चांगले गाणे आहेत. तुले काय तेरा समोरच्या या दिवसाने आणि तुझे पाजे अरे उठला सुटला अरे देवती मूर्ती उपोषणाने जग्रमूर्ती अन्ननाथा शेतकरी आत्महत्या म्हणून माझ्या शेतकरी राजा आत्महत्या करू नका. इलेक्शन मध्ये झटका द्यायला येईल 2019 त्या झटकाची ओळख येऊन म्हणून याचे गाणं लिहिलं. उडून गेला
आमच्या भागात 7 दिवस भागवत वाचलं एका महाराजानं जिल्हा परिषद मेंबरच्या घरी. तो घरी काही थांबे नाही जिल्हा परिषद मेंबर. त्या भागवती बुवानं शिरपूर धुळ्याकडचा महाराज आहे त्याच्याच बायकोशी कॉन्टॅक्ट केला त्यानं ऑनलाईन. तिकून कथा सांगून आला की देव माणूस तो जिल्हा परिषद मेंबर अमरावती जिल्ह्यातला. आईच्या शपथनं खोटं कीर्तन नाही. मी काही 5000 वर्षाच्या अगोदर तर सांगत नाही. माझ्या शेतकरी बापू रावण दातोंड्या होता. हे काय सांगू मी तुम्हाला. दातोंड असतात त्या कोणाला. त्याच्या मायच्या बाळणपणाला किती त्रास झाला तर मावसा ओ मावसा दातोंडाचं लेकरू त्याच्या मायले होईल का. चिकित्सा करा ना. सत्यपाल बोलते हे चुकीचं आहे का. सत्य आहे ना पण सत्य कळू असते ना. चोपला बोलणारा पाहिजे. तुम्ही लिहून घ्या. साखऱ्यामध्ये मुंग्या होती पण मिठात मुंग्या होताना पाहिले. लोणचं तुम्ही 10 वर्ष ठेवा खराब होते का. आणि बासुंदी होते खीर. असे चोपडे बोलणारे माणसं हानिकारक राहतात. पण तुम्हाला वा केला नाही फार चांगले तुम्ही. पण ते चोपलं बोलणं काकू. तुमच्या शेजारच्या आहे त्यांना सुनबाई तुम्ही किती काम करता. तुम्ही जेठाने तर काहीच नाही करत. असे फोटो ते फार रागा लावतात. बाई अंजली ताई प्रतिभा तर काहीच नाही कोण. म्हणजे कसं माधवराव मध्ये आणि शिवशंकर भाऊ मध्ये याच्या कुटुंबात आग कशी लागत आणि याची बनलेली घडी कशी तुटत. पण हे दोघही भाऊ सुमन मावशीचे लेकर मी धन्यवाद देतो. जसे आमच्या दोघही भावाले कोण तोडलं नाही. भांडणं लावले त्यानं पण आम्ही दोघं भाऊ एकत्रित राहिलो का. आमच्या दोघांच्या मधात फोटो आमच्या दोघांच्या मधात एका ऐकून गाडगे बाबा आहे एका ऐकून तुकडोजी महाराज आहे. या दोघही ना आमचे दोघं भाऊ पक्के ठेवले. तुम्ही 2.5 तासापासून बसलेले आहे कोणामुळं. गाडगे बाबा विद्यालय करा हातवर अरे मुसलमान लोक या जगातला मुसलमानाच्या देवाचं एकच नाव आहे. त्याचं नाव काय. अल्लाह अल्लाहू अल्लाहू. आपल्या एका देवाचं नाव सांग. हनुमान. दुसरं तिसरं चौथा पाचवा. असं झालं बाबू. म्हणून जरा डोक्यात घे आपला एकच देव आहे विठ्ठल तुम्हाला. आणि आपण पांडुरंगाने सांगू हे दोघे भावाची तोड होऊ नको. तुम्हाला
माझी साडी मी घरी नेऊ काय? माय पत्नीच्या स्मरणार्थ साडी आणली मी दररोज 3-4 साड्या वाटतो. माझी पत्नी गेल्यावर 2 लाखाच्या साड्या मी 3 वर्षात वाटल्या. का? गावातली तू जर उभी राहिली ना माय म्हणून बाकीच्या बायानं तिला हिंमत द्या जिचा नवरा दारू पिऊन गेला. ते जर उभी राहिली ना तर याच्यात काही जे पिणारे आहेत ना याची आपोआप दारू बंद होते. गेले का प्यायला पुरत नाही ते माणूस मेल्यावर डबल मरते. राणाजी एखादी बाई उभी खरं ना मी काय अपमान करतो का? तुम्ही माझ्या माय बहिणी या 400 किलोमीटरहून मी आलो आणि तुम्ही बघा हा हे मला वापस नेणं शक्य उभे काही हिम्मत हारू नका. कारण मामाय माऊले दारू पिणारा त्रास नाही. दारू पिऊन मायले मारी जावा माझा बाप तिचा पती दारू नाही. अरे बाबू त्या चोरवड मध्ये कोणी दारू पिऊन मेलं नाही का? बोले मेले ना तरी अंदाजे किती जण? 10-12 पुऱ्या गावाची डिटी आहे. कोणत्या लफडं कुठं चालते या पोट्याने पूर्ण डिटेल मध्ये पडता. 4-5 जण मेले तरी एखादी बाई उभी नाही राही ना काकू. का अपमान नाही हा? उलट मी पूर्ण ग्रामस्थाकडून माझ्या पत्नीच्या स्मरणार्थ जाणून सत्कार करतो. एका बहिणीचा, एका मामाचा, एका लेकीचा. खरंच भेकाळा. बरं ज्या बाईचा मुलगा मिलिटरीत आहे सैन्यामध्ये त्याच्या आईनं उभं राहा किंवा त्याच्या बायकोनं उभं राहा. देशासाठी जिचा पती आहे किंवा मुलगा आहे. इथे 3 जण मिलिटरीत आहेत. मी पहिलेच लिहून ठेवलं. एक आहे वडराचा आणि 2 आहे कदमाचे. त्याच्या आईनं उभं राहा किंवा पत्नीनं उभं राहा. आहे कोणी मग हे नाही कोणी. भारत माता की जय. मला वाटलं आज शुभमची आई आहे एखादी मिलिटरी वाल्याचा मुलगा. बरं मी शुभमच्याच आईले विनंती करतो. शुभम नाही ज्यानं आपलं जीवन अर्पण केलं बाबा. मेरा रंग दे बसंती शुभम शुभमची आई आईला बापाला विनंती करतो. आणि गुरुजींना विनंती करतो. आमच्या अंजली ताई, शिवशंकर त्याच्या प्रतिभा ताई नाही त्यांच्या आईने विनंती करतो. या धुमाशी या आईचा सत्कार करा. या शुभमचं नाव आहे. वंदे
मातरम वंदे मातरम वंदे मातरम. मी वंदन करतो सगळी माय बापांना. साड़ी दे. अरे पाकिस्तान में पहुंचे वो धीरे धीरे. ये साड़ी दे. और पूर्ण भारतभर दुःख झालं यायच्या लेकराचं. पैदा करा त्याच्यासाठी देशीसाठी राहिना प्रतीसाठी मदतसाठी मी वंदन करतो. आज एवढं मोठं दुःख झालं. पूर्ण देश माझ्या भाच्यानं येऊन सांगितलं मामा पुरा देश रडला यायच्या लेकरासाठी. म्हणून मी वंदन करतो. त्यांना दुःख पचवण्याची शक्ती देऊ. मी समजतो मायचं लेकरू आहे. शेवटी माय आहे. आई विन माया विश्वात तिनं लहानपणापासून शिकवला लागली पण देशासाठी दिला. दुःखाला ती आई विन माया विश्वात देवीने देवी म्हणतात जिथे मायने दुखावतात. मोबाईल मध्ये सासऱ्याने रास्ता मारल्या. सासऱ्याने हे समजून सुनबाई लपवा गेल्यावर ते हाल होते. सासूने सांगतो उद्या तुले लपवा गेल्यावर तुझी सून कामाची सोडगी नाही येणार. अशी माय आहे ना सापा कशी वासराला गाई. अरे 2 मिनिटात लेखी गेले मला कन्या सासुराची जाये मागे परत कोणी पाय. धन्यवाद देतो माय बापू. आज मी पुन्हा या चोरवड गावातील सरपंच पोलीस पाटील उपसरपंच गाडगे बाबा विद्यालयाची मंडळी आणि माझे दळणर सर प्राचार्य शिवाजीरावजी दळणर माझे मार्गदर्शक आहेत. मी त्यांनाही वंदन करतो. स्पीकर वाल्या काकांनाही धन्यवाद त्याच्या.